साहित्य 500 रुपये आणि दुसऱ्याला 200. एक सगळा कुस्त्याचा लागते, बोलू नका बोलू. अशोक पालवे 2 हात होती करा. सुरेश पालवेंचा पट्टा आणि त्यांचा बंधू आहे आणि रोहन बिहारे असती बाबाजी कुस्ती संकुल सईद चौक यांचा पट्टा आहे. गावचे 3000 आणि आबा भोस यांच्याकडून 1000 रुपये अशी 4000 रुपये मला कुस्ती लागलेली आहे. दोनच कुस्त्या राहिल्या बाहेरच्या आणि मग आपल्या शेवटच्या 2 कुस्त्या होत्या. आता कुस्ती बघा. अवघ्या 5 मिनिटाच्या आतमध्ये कुस्तीचा निर्णय आरपार लागला. अशोक पालवे हा कुस्तीतला जादूगार आहे. एका नंदीवालीच्या घरातलं पोरग झटक्यांती करणाऱ्याच्या घरातलं पोरग, एक सर्वसामान्य गरीबाच्या घरातलं पोरग. बिपिन शेळके बसायसाठी आहे. हा ओके. याच्यानंतरची एक कुस्ती झाल्यानंतर तुझ्या हातात कुस्ती लागली. खेळ दाखवायचा आहे. असे हौसाने कुस्ती लावली तुमची. आत खेळा. आत घे आत घे असे आत घे. तुम्ही बसा खाली. हलगीवाली थांबा. हलगीवाली मामा हो अंड्रे करे पाठीमागे सरायचं नाही. आज जाग्यावर कुस्ती खेळायची. ही दोन्ही सर्वसामान्य घरातली लेकरं आहे. अशोक पालवे एका नदीवाल्याच्या घरातलं पोरग, नदीवाल्याच्या घरातलं पोरग असून असा आतापर्यंत त्याचा कुस्तीचा प्रवास राहिलेला आहे. सुरेश आणि अशोक दोघं भाऊ महाराष्ट्राच्या परिचयाची दोन्हीही लेकरं. गरिबीतून पैलवानकी आणि ती पैलवानकी इथपर्यंत आणणं साधी गोष्ट नाही. आज महिन्याला जवळजवळ तालमीमध्ये खर्च येतोय 20 ते 25,000 रुपये महिना. 100 रुपये सांगितलं ना 100 रुपये आधार कार्ड रुपये किलो झाले सफरचंद. 1000 रुपये किलो झाले बदाम. काय म्हणतो आणि भारतभाव मामरा बदाम 3000 रुपये किलो. कोण 3000च्या आत मामरा बदाम मिळत. बातम्या कुस्ती लागत असतील. अशोक पालवे विजय झाला. सुरेश पालवे विजय झालेला आहे. राजेंद्र तात्या भोज चिरमण यांच्याकडून 100 रुपये. माझे 500 रुपये आणि भरत भोज यांच्याकडून 500 रुपये. चांगली कुस्ती 100 रुपये प्रतिसाद मिळतोय. गरीबाच्या घरातलं पोरग आहे. समुद्रातलं उंजवून पाणी काढलं म्हणून समुद्रात